नमस्कार. आपला कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अशा एका राज्याबद्दल बोलणार आहोत जिथं अजूनही रेल्वे नाहीये. होय, खरंच अजूनही भारतात एक असं राज्य आहे जिथं अजूनही रेल्वे कनेक्टिव्हिटी नाहीये. तिथली वाहतूक ही फक्त रस्ते आणि हवाई वाहतुकीच्या मार्गाने चालते. तुम्हाला माहिती आहे का ते कोणतं राज्य आहे? तुम्हाला माहित असेल तर पटकन खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि मला सांगा. तर सिक्कीम असं राज्य आहे जिथं अजूनही रेल्वे कनेक्टिव्हिटी नाहीये. आज भारतवर्ष होऊन इतकी इतकी वर्ष झाली, पण तरी आपल्याला तिथे रेल्वे कनेक्टिव्हिटी करता आली नाही, कारण तिथला दुर्गम भाग, नैसर्गिक काही अडचणी आहे ज्याच्यामुळे कनेक्टिव्हिटीची अडचण, म्हणजे मार्ग टाकण्यात आपल्याला अडचण येत आहे. तर आता भारताने सेवक रांगपो नावाचा एक महामार्ग आहे जो विकसित करायला घेतलेला आहे, ज्याचं 2027 पर्यंत तो मार्ग बनून पूर्ण होईल असं सरकारचं धोरण आहे. तर त्याचे काय काय फायदे असू शकतात याच्यावर आपण थोडंसं बोलणार आहोत. हे तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये खूप उपयोगी होईल. शिवाय त्याच्या रिलेटेड एक कन्सर्न आहे की त्याची म्हणजे हा महामार्ग जर पूर्ण नाही झाला तर आपल्याला काय अडचणी येऊ शकतात, त्या दृष्टिकोनातून आपण आज बोलणार आहोत. तर पहिला फायदा असा आहे की आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी खूप महत्वाचा आहे. म्हणजे सैन्याची ने-आण करणं असेल, उपकरणांची ने-आण करणं असेल किंवा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा असेल आपल्या सैन्यासाठी, तर त्यासाठी ते अतिशय उपयोगाचा महामार्ग ठरणार आहे. त्याच्यानंतर आपलं रस्त्याच्या वाहतुकीवरचं अवलंबित्व जे आहे ते कमी होणार आहे. तिसरा जो फायदा आहे तो असा आहे की सिक्कीमला राष्ट्रीय नेटवर्कशी जोडणं, कारण प्रादेशिक अस्मिता जपण्यासाठी ती खूप गरजेची गोष्ट आहे की तो आपल्या भारताचा भाग आहे आणि त्याला इतर महामार्गांशी जोडणं आपलं काम आहे. आणि त्याच्यानंतर चौथा आणि सगळ्यात महत्वाचा फायदा असा आहे की पर्यटनाला चालना मिळणार आहे. पर्यटनाला चालना मिळाल्यामुळे तिथं व्यापाराला चालना मिळेल. व्यापाराला चालना मिळाल्यामुळे तिथल्या युवकांसाठी, तरुणांसाठी किंवा तिथल्या स्थानिक लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे, जे सिक्कीमच्या विकासासाठी खूप गरजेची गोष्ट आहे. त्याच्यानंतर हा प्रकल्प दुर्गम भागातील आहे, त्याच्यामुळे सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देणं या प्रकल्पाद्वारे ही देखील खूप महत्वाची गोष्ट आहे. आता हे झाले फायदे. याचा एक कन्सर्न म्हणजे काळजीचा विषय असा आहे की चीनने तिबेट रेल्वे नेटवर्कचा विस्तार जो आहे तो चुंबी व्हॅली पर्यंत आपल्या केलेला आहे. आता ही चुंबी व्हॅली ही चिकन कॉरिडॉर म्हणजे भारताच्या ईशान्येकडच्या भागात सिलिगुडी कॉरिडॉर जवळ ती तिथपर्यंत म्हणजे अगदी शेजारी आपल्या येऊन चीन पोहोचलेला आहे आणि तिथपर्यंत त्याची रेल्वे लाईन विकसित केलेली आहे. मग भारतालाही रणनीतिक दृष्ट्या पाहायचं झालं तर त्याला देखील तिथं आपली ही सेवक रांगपो नावाची जो महामार्ग आहे तिथपर्यंत डेव्हलप करणं आज काळाची गरज ठरलेली आहे. कारण चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी किंवा भविष्यातल्या काही अडचणी असतील तर त्या सॉल्व्ह करण्यासाठी, आणि सगळ्यात महत्वाचं सिक्कीमला आपल्या राष्ट्रीय नेटवर्कशी जोडणं खूप महत्वाचं आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी किती उपयुक्त ठरला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.